टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही। शिवसेना आमदार निलेश राणेंचा चव्हाणांवर हल्लाबोल। निलेश राणेंच्या आरोपांवरती नितेश राणे उत्तर देतील। पत्रकारांच्या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांचं एका वाक्यात उत्तर। भाजपकडून मला ऑफर होती, पण मी शिंदेंना सोडणार नाही। शिंदेंना सोडलं तर देव मला कधीही माफ करणार नाही। शिंदेंचा पक्ष हळूहळू पोखरून काढायचं काम सुरू आहे, निलेश राणेंची टीका। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर। अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। याचिका दाखल असल्यानं बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर। 20 डिसेंबरला मतदान होणार, तर अहिल्यानगरमधील 4 नगर परिषद आणि सोलापुरातील मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली। आता प्रचाराचा सुपर संडे। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार। 2 डिसेंबरला 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायतींसाठी मतदान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर। चिपळूण आणि लांजामध्ये शिंदेंच्या 2 सभा। मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात शिंदे काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता। जास्त कराल तर कापून काढू, आशिष देशमुखांची धमकी। तर जागा आणि तारीख सांगा, आम्हीही तयार आहोत, सुनील केदारांचं प्रत्युत्तर। चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। शक्ती ढोमसेंकडून राकेश अहिरेंना 1 कोटी दिले तर मतं मिळवून देण्याची ऑफर। माझं राजकारणच नव्हे तर मलाही संपवायला निघालेत। वाईट काळात मला साथ देणार की नाही, धनंजय मुंडेंची मतदारांना साथ। जो भी है देवा भाऊ है, नंबर 2 ला काही किंमत नसते। RR पाटलांच्या भाषणाचा संदर्भ देत रवींद्र चव्हाण यांचा नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंना चिमटा। 2 नंबरवाल्यांना निवडून दिलं तर हे चोपडा शहर भकास होईल। भाजपच्या मंगेश चव्हाणांचा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणेंवर निशाणा। भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष, भाजपचं आयुष्य फोडाफोडीत चाललंय। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा महायुतीतल्याच भाजपवर निशाणा। फक्त मराठीच नाही तर अमराठीही बोलतायत, मुंबई शिवसेनेकडे हवी आहे। मुंबईचे महापौर हिंदूच होणार, पक्ष चिन्ह चोराल पण निष्ठावान आमच्याकडेच आहेत, उद्धव ठाकरेंची टीका। कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी गिरीश महाजन खिशात घेऊन बसलेत। सगळे पैसे शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जातील। सामनाच्या रोखठोकमधून सरकारवर निशाणा। युगेंद्र पवार यांचा आज विवाह सोहळा। युगेंद्र पवारांचा हळदीचा फोटो व्हायरल। प्रचारात व्यस्त असल्यानं अजित पवार युगेंद्र पवारांच्या लग्नाला उपस्थित राहणार का, या संदर्भात शंका। साताऱ्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर। नियमांचं पालन न केल्यामुळे हायकोर्टाचे दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश। उद्यापासून 19 डिसेंबरपर्यंत दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन होणार। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज सर्वपक्षीय बैठक। तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक। अखिल भारतीय हिंदू महासभेकडून तपोवनमध्ये आंदोलन। साधूग्रामसाठी वृक्षतोडीचा विरोध। मुंबईची हवा अत्यंत खराब श्रेणीमध्ये। मुंबई महानगरपालिका आणि हवामान खात्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये डिजिटल सूचना फलकांची उभारणी। नागपुरात 2 दिवसात 7 अंशांनी पारा घसरला। नागपूरचा पारा 11 अंशांवर तर भंडाऱ्याचा पारा 10 अंशांवर। मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार, तर हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार। मुंबईमध्ये सायक्लोथॉन 2025 या स्पर्धेचं आयोजन। फिट इंडिया मूव्हमेंट आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मदतीनं कार्यक्रमाचं आयोजन। अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 20 देशांच्या 104 स्कायडायव्हर्सना यावेळेस वर्ल्ड रेकॉर्ड रचला। चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।